नमस्कार. चला, केमिकल इंजिनिअरिंगच्या या भन्नाट दुनियेत शिरूया. हे एक असं क्षेत्र आहे जे आपल्या रोजच्या जगण्याला आकार देतं. आज आपण बघणार आहोत की हे नेमकं कसं होतं आणि यात करिअरच्या संधी कोणत्या आहे. एक विचार करा, गाडीतलं पेट्रोल, डोकेदुखीवरची गोळी आणि नळातून येणारं स्वच्छ पाणी, या तिन्ही गोष्टींमध्ये काहीतरी कॉमन आहे. काय असेल? याचं उत्तरच आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. आणि ते उत्तर आहे केमिकल इंजिनिअरिंग. हो, बरोबर ऐकलं. हे तेच क्षेत्र आहे जे आपल्या रोजच्या आयुष्यात इतकं विरघळून गेले की आपल्याला त्याची जाणीवसुद्धा होत नाही. बरं, मग केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय? समजा एका मास्टर शेफने एक अप्रतिम रेसिपी बनवली. आता तीच डिश अगदी त्याच चवीची लाखो लोकांसाठी बनवायची आहे. कसं शक्य आहे? इथेच केमिकल इंजिनिअर्सची जादू सुरू होते. ते लॅबमधल्या छोट्या कल्पनांना प्रचंड मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सत्यात उतरवतात. चला तर मग पाहूया आपला आजचा प्रवास कसा असेल. आधी समजून घेऊ की केमिकल इंजिनिअरिंग नक्की काय आहे. मग बघूया त्यासाठी काय शिकावं लागतं, करिअर आणि पगाराच्या संधी कशा आहेत, देशाच्या वाढीत याची भूमिका काय, आणि शेवटी यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं. चला तर मग सुरू करूया. केमिकल इंजिनियर बनण्याचा प्रवास नक्की सुरू कुठून होतो? अर्थात शिक्षणापासून. पाहूया हा शैक्षणिक प्रवास कसा असतो. हा प्रवास साधारणपणे 4 मुख्य पायऱ्यांचा आहे. सगळ्यात आधी बॅचलरची पदवी. हा तर पायाच आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार स्पेशलायझेशन निवडता येतं. मग येतो प्रॅक्टिकल अनुभव, जो खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्यांना आणखी पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडे आहेत, जे नव्या संधी निर्माण करतात. अर्थात या प्रवासासाठी वेळ आणि खर्च दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. साधारणपणे 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आणि त्यानंतर मास्टर्स किंवा पीएचडीसाठी आणखी काही वर्ष. फी प्रत्येक विद्यापीठ आणि देशानुसार वेगळी असू शकते. त्यामुळे शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीचे पर्याय सुरुवातीपासूनच शोधून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पण लक्षात ठेवा, ही एक उत्तम गुंतवणूक आहे. आणि गंमत म्हणजे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये खूप वेगवेगळे पर्याय आहेत. म्हणजे स्पेशलायझेशन्स, कुणाला प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये रस असतो, तर कुणाला नवीन मटेरियल सायन्समध्ये, बायोटेक्नॉलॉजी, एन्व्हायर्मेंटल इंजिनिअरिंग, इतके पर्याय आहेत की आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडता येतं. बरं, शिक्षण तर झालं, पण त्यानंतर काय? आता वळूया सर्वात इंटरेस्टिंग भागाकडे, करिअर आणि पगाराच्या संधी. एक गोष्ट नक्की, या क्षेत्रात सुरुवातीचा पगारही खूप चांगला असतो. अगदी फ्रेशर्सना सुद्धा सरासरी $75,000 किंवा त्याहून अधिकचं पॅकेज मिळू शकतं. आणि जसा अनुभव वाढेल, स्पेशलायझेशन वाढेल, तसा हा आकडाही वाढत जातो. म्हणजे आर्थिक स्थैर्याची चांगली हमी इथे मिळते. करिअरचे मुख्यत्वे 2 मार्ग दिसतात. एक म्हणजे पारंपरिक नोकरी, म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीत प्रोसेस इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर किंवा R&D सायंटिस्ट म्हणून काम करणं. आणि दुसरा मार्ग आहे उद्योजकतेचा, म्हणजे स्वतःची कन्सल्टिंग फर्म सुरू करणं किंवा एखादा ग्रीनटेक स्टार्टअप उभा करणं. दोन्ही मार्गांवर संधी भरपूर आहेत. आणि केमिकल इंजिनिअर्सची गरज कुठे नसते. म्हणजे अगदी फार्मा कंपन्यांपासून ते एनर्जी सेक्टरपर्यंत, फूड इंडस्ट्री, प्लॅस्टिक्स, पर्यावरण व्यवस्थापन आणि अगदी मोबाईल फोनमधले सेमीकंडक्टर्स बनवण्यापर्यंत सगळीकडे त्यांची मागणी आहे. या विविधतेमुळेच आपल्या आवडीचं क्षेत्र निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, केमिकल इंजिनिअरचं काम फक्त एका कंपनीपुरतं मर्यादित नाहीये. त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे. तो थेट देशाच्या विकासाचा पाया रचतो. जसं इथे म्हटलंय, केमिकल इंजिनियर हा आर्थिक विकासासाठी एक महत्त्वाचा उत्प्रेरक आहे. याचा अर्थ काय? तर ते फक्त नोकरी करत नाहीत, ते देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीला मौल्यवान, उपयुक्त वस्तूंमध्ये बदलतात, ज्यामुळे देशाची समृद्धी वाढते. म्हणजेच केमिकल इंजिनियर्स हे खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचे इंजिन आहेत. ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नवनवीन शोध लावतात, स्वच्छ ऊर्जा आणि पाण्यासाठी उपाय शोधतात, डिफेन्ससाठी नवीन मटेरियल्स तयार करतात, अन्न उत्पादन वाढवतात. थोडक्यात काय, देशाचा विकास आणि सुरक्षा या दोन्हीसाठी त्यांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. तर मग या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? चला बघूया यशस्वी करिअरची गुरुकिल्ली. इथे यश फक्त टेक्निकल ज्ञानावर अवलंबून नाही, हे नक्की. आयुष्यभर नवीन गोष्टी शिकत राहणं, कम्युनिकेशन स्किल्स सुधारणं आणि नवीन टेक्नॉलॉजीशी जुळवून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि काय करू नये, तर सेफ्टी नियमांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. एकटं काम करण्यापेक्षा टीममध्ये काम करावं आणि अपयशाला तर अजिबात घाबरू नये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, यशस्वी करिअर फक्त आपल्याकडे असलेल्या ज्ञानावर नाही, तर पुढे काय हे शोधण्याच्या जिज्ञासेवर अवलंबून असतं. हीच जिज्ञासा आपल्याला नेहमी पुढे नेत राहते.
तर आता मार्ग तर स्पष्ट झाला आहे, पण खरा प्रश्न हा आहे की केमिकल इंजिनियर्सची येणारी पिढी ती कोणत्या मोठ्या जागतिक समस्येवर उपाय शोधेल? क्लायमेट चेंज, स्वच्छ ऊर्जा की एखाद्या नव्या महामारीवरचं औषध? भविष्य काय घडवेल हे येणारी पिढीच ठरवेल. यावर नक्की विचार करा.